नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। आता आपण जनरल पोस्ट ऑफिस अर्थातच GPO व बस डेपो जवळ आहोत। इथून आपण मुख्य प्रवेशद्वारातून आज जाऊन मी तुम्हाला तेथे जाऊन संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत। मित्रांनो, हे देशातील सर्वात मोठं तसंच प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक रेल्वे स्थानक आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, इथे 1 ते 18 रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत। त्यापैकी 1 ते 7 हे उपनगरीय रेल्वे गाड्यांकरता राखीव आहेत, तसेच 8 ते 18 हे मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी राखीव आहेत। तसेच महत्त्वाचं म्हणजे हे मुंबईतील एकमेव रेल्वे स्थानक आहे जिथून तुम्हाला तिन्ही उपनगरीय रेल्वे गाड्या अर्थात सेंट्रल, वेस्टर्न व हार्बरच्या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत। तुम्ही समोर इलेक्ट्रॉनिक बोर्ड पाहू शकता, त्यावर मित्रांनो त्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गाड्यांबद्दलची माहिती देण्यात येत असते। चला तर आता आपण सर्वप्रथम रेल्वे गाड्यांबद्दलची काही माहिती जाणून घेऊया। मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण डावीकडे वळालो तर आपण रेल्वे गाड्यांकडे जाऊ व उजवीकडे वळाल्यास आपण मेल एक्सप्रेस गाड्यांच्या सेक्शनमध्ये जाऊ शकतो। तर आता आपण सर्वप्रथम रेल्वे गाड्यांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, हे दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ तिकीटघर आहे। हे अतिशय सुसज्ज असं आहे। तुम्ही जर का हुतात्मा चौक, मेट्रो सिनेमा, आझाद मैदानाकडून आल्यास आपण इथून येऊ शकतो। तसेच येथे ठिकठिकाणी मार्गदर्शक बोर्ड देखील लावण्यात आलेले, ज्यावर तुम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्म्स, प्रतीक्षालय, टॉयलेट, कॅन्टीन व आदीची माहिती त्यावर दर्शवण्यात आलेली आहे। मित्रांनो, उपनगरीय रेल्वे गाड्यांकरता एकूण 7 प्लॅटफॉर्म आहेत। त्यापैकी 1 व 2 वरून वेस्टर्न व हार्बरच्या रेल्वे गाड्या चालवण्यात येतात। वेस्टर्नकडे बांद्रा, अंधेरी, गोरेगावपर्यंत, तसेच हार्बरच्या वाशी, बेलापूर, पनवेलपर्यंत गाड्या चालवण्यात येतात व 3, 4, 5, 6 वरून सेंट्रल रेल्वेच्या ठाणे, कल्याण, कर्जत, कसारापर्यंत स्लो व जलद गतीच्या गाड्या चालवण्यात येतात। 7 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, परंतु त्यावरून क्वचितच गाड्या सोडण्यात येतात। उपनगरीय रेल्वे गाड्या ह्या पहाटे 4 वाजल्यापासून मध्यरात्री 12:30 पर्यंत चालवण्यात येतात। उपनगरीय रेल्वे गाड्यांबद्दल माहिती घेऊन आता आपण मित्रांनो मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती, तुम्ही जर का रेल्वेचे नियमित प्रवासी असाल व तुमच्याकडे रेल्वे पास अथवा रेल्वे प्रवासाचं तिकीट असून देखील तुम्हाला जर का मेल एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जायचं असल्यास तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट अवश्य काढा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो। मित्रांनो, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मेल एक्सप्रेस करता 8 ते 18 असे एकूण 11 रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावरून देशाच्या कानाकोपऱ्यात अर्थात दिल्ली, कलकत्ता, चेन्नई अशा विविध राज्यांत मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येतात, ज्यामध्ये पॅसेंजर एक्सप्रेसपासून जनशताब्दी, राजधानी, तेजस सारख्या सुपरफास्ट एक्सप्रेसचा देखील समावेश आहे। इथून दिवसभरात जवळपास 40हून अधिक मेल एक्सप्रेस गाड्या ये जा करत असतात। मित्रांनो, तुम्ही समोर इलेक्ट्रॉनिक बोर्ड पाहत असाल, त्यावर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक दर्शवण्यात येतं।
8 ते 13 हे 6 प्लॅटफॉर्म एका रांगेत असून त्यापुढील 14 ते 18 ह्या 5 प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता आपल्याला 13 कडून पुढे जाऊन डावीकडे वळण घेतल्यास 14 कडे जाता येतं. तुमच्याकडे जर का अधिकचे सामान असल्यास किंवा तुमच्याबरोबर वयस्कर व्यक्ती असल्यास इथे हमालांसोबत तुम्हाला ई टॅक्सीची देखील सुविधा उपलब्ध आहे. मित्रांनो, आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरील तिकीट घराजवळ आलेलो आहोत. मित्रांनो, हे तिसरं प्रवेशद्वार देखील आहे. तुम्ही जर का वाशी, सायन, वडाळा मार्गे पीडमल मार्गावरून आल्यास तुम्ही टर्मिनसवर या मार्गाने येऊ शकता. मित्रांनो, प्लॅटफॉर्म क्रमांक 18 कडून बायकाळ्याच्या दिशेने आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 17 ते 1 पर्यंत जाता येतं. आपण देखील क्रमांक 1 कडे जाऊन तेथे असलेल्या 4थ्या प्रवेशद्वाराबद्दलची माहिती जाणून घेऊया. आता आपण प्रवेशद्वार क्रमांक 4 कडे उभे आहोत. बायकाळा, क्राफर्ड मार्केट, कालबादेवीकडून आल्यास आपण येथून येऊ शकतो. तर मित्रांनो, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.